नमस्कार. मी प्राध्यापक डी ए होनमाने, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर. आज आपण बी ए भाग 3 या वर्गातील बाजार आणि किंमत निर्धारण सेमिस्टर 6 या विषयावरील मक्तेदारीयुक्त स्पर्धा या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. मक्तेदारीयुक्त स्पर्धेलाच मोनोपॉलिटिक्स कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं. यापूर्वीच्या अभ्यासामध्ये आपण पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी या दोन्ही स्पर्धांचा अभ्यास केलेला आहे. आता बाजारात पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी हे शुद्ध स्वरूपाची पूर्ण स्पर्धा आणि शुद्ध स्वरूपाची मक्तेदारी ही कधीच आढळून येत नाही. म्हणजेच अगदीच पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य आपण अभ्यासलेली आहेत, मक्तेदारीची वैशिष्ट्य अभ्यासलेली आहेत आणि मग त्यानुसार अगदीच म्हणजे शुद्ध स्वरूपाच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. तर यापेक्षा बाजारात वेगळ्या अशा स्वरूपाची काही पूर्ण स्पर्धेची लक्षणं असलेली, काही मक्तेदारीची लक्षणं असलेली अशी मिक्स म्हणजे पूर्ण आणि मक्तेदारी या दोन्हींची एकत्रित लक्षणं असलेली अशी स्पर्धा दिसून येते. त्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हटलेलं आहे. म्हणजेच हे जे पूर्ण स्पर्धेचे विश्लेषण आहे हे विश्लेषण 1933 पर्यंत चाललं, पूर्ण स्पर्धा मक्तेदारी. पण 1933 नंतर पूर्ण स्पर्धेची चर्चा ही अर्थशास्त्रज्ञ श्राफ यांनी ही निरर्थक ठरवली. कारण पूर्ण स्पर्धेनुसार वास्तविक व्यवहारामध्ये घडून येत नाही, ते काल्पनिक स्वरूपाची बाब वाटते हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि म्हणून एडवर्ड चेंबरलिन, श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी सर्वसाधारणपणे या मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या विकासाला म्हणजे या स्पर्धेच्या अभ्यासाला चालना दिलेली आपल्याला दिसून येते. म्हणून सर्वसाधारणपणे चेंबरलिन यांनी मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना सर्वप्रथम वापरलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून चेंबरलिनच्या मते प्रत्यक्ष व्यवहारात मक्तेदारीची काही थोडीच वैशिष्ट्ये आणि पूर्ण स्पर्धेची काही थोडीच वैशिष्ट्ये एकत्र असल्याची आपल्याला दिसतात. आणि म्हणजेच ज्या वास्तविक व्यवहारामध्ये पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांची मिक्स असलेली अशी वैशिष्ट्ये, थोडी थोडी वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. शुद्ध स्वरूपाची पूर्ण स्पर्धा आणि शुद्ध स्वरूपाची मक्तेदारी आपल्याला दिसून येत नाही. अशा सारख्या स्वरूपाची स्पर्धा आता वास्तवात बाजारामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. हे चेंबरलिन यांच्या व्याख्येतून स्पष्ट होतं. आता त्यानंतर प्राध्यापक लिप्से यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे ते म्हणतात की मक्तेदारीयुक्त स्पर्धा व पूर्ण स्पर्धा अशा सारख्या परिस्थितीचे वर्णन केले जात असले तरी या दोहोंमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेता व त्याच्या स्पर्धकाकडून विकल्या जाणाऱ्या वस्तूपेक्षा काहीशा वेगळ्या वस्तूंची विक्री करीत असतो. बघा, यांच्या व्याख्येचा आशय असा आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये थोड्याफार स्वरूपात स्पर्धा ही आवश्यक असते. अगदी मक्तेदारी सारखी एकच विक्रेता ही परिस्थिती नसते. या ठिकाणी दुसरे स्पर्धकही बाजारामध्ये असतात, पण दुसऱ्या स्पर्धकांच्या वस्तू या थोड्याशा भिन्न भिन्न स्वरूपाच्या, मग त्याच्यामध्ये काही वेळेला रंग, वेस्टर्न, आकार यासारख्यामध्ये फरक करून आपली वस्तू कशी वेगळी आहे हे दाखवून काही वेगळ्या स्वरूपाची वस्तू करीत आहोत असं भासवून दिलं जात असतं. आणि यामध्ये सर्वसाधारणपणे वस्तू विकल्या जात असतात. म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेता त्यांच्या समर्थकांकडून
विकल्या जाणाऱ्या वस्तूंपेक्षा काहीशा वेगळ्या वस्तूंची विक्री करत असतो असं भासवून दिलं जातं. त्यानंतर प्राध्यापक रॉबर्ट हेनरी हॅवमन व प्राध्यापक नॉफ यांनी व्याख्या केलेली आहे की ज्यावेळी अनेक उद्योग संस्था एकमेकांना पर्याय ठरणाऱ्या वस्तूंची निर्मिती करत असतात आणि इतर उद्योग संस्थांनाही त्यांच्यासारख्या परंतु काहीशा निराळ्या वस्तू तयार करून त्या बाजारात विकत असतात, त्याचबरोबर बाजारात प्रवेश करण्याचे इतर संस्थांनाही पूर्ण स्वातंत्र्य असते, अशी स्थिती म्हणजेच मक्तेदारी स्थिती अशी स्थिती म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी बाजारामध्ये अगदी कमी नाहीत आणि अगदीच असंख्य अशा नाहीत, पण मर्यादित अशा स्वरूपाच्या संस्था बाजारात असतात. त्या संस्था एकसारखं उत्पादन करत असतात आणि त्या संस्था आपल्यामध्ये सर्वसाधारणपणे त्यांच्यामध्ये थोडीशी स्पर्धा असते, नाही असं नाही, कधी कधी त्या गटही निर्माण करतात आणि अशा पद्धतीनं स्पर्धा करून त्या वस्तूंची विक्री करत असतात. अशा स्पर्धेला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे बाजारात पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी या दोहोंची वैशिष्ट्ये काही प्रमाणात आढळून येतात. त्या स्पर्धेलाच मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हटलं जात असतं. म्हणजेच सर्वसाधारणपणे वास्तविक बाजारामध्ये अगदीच शुद्ध स्वरूपाची पूर्ण स्पर्धा आणि शुद्ध स्वरूपाची मक्तेदारी ही दिसून येत नाही, हे यावरून सिद्ध होतं. आता अशा या मक्तेदारीयुक्त स्पर्धेची लक्षणं कोणती आहेत? तर पहिलं लक्षण किंवा वैशिष्ट्य असं आहे, मर्यादित विक्रेते. अगदी पूर्ण स्पर्धेप्रमाणे याच्यामध्ये असंख्य विक्रेते नसले आणि मक्तेदारीप्रमाणे फक्त एकच विक्रेता नसला तरी सुद्धा विक्रेत्यांची संख्या मर्यादित असते. म्हणजेच अगदी पूर्ण स्पर्धेत जसे असंख्य म्हणजे मोजता न येण्यासारखी विक्रेते असतात असं गृहीत धरलेलं आहे. पण या ठिकाणी जास्तीत जास्त 70, 80, 30, 40, 50 असे मोजता येण्याइतपत मर्यादित स्वरूपाचे विक्रेते असतात, हे या मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये गृहीत धरलेले आहे. आता वास्तविक बाजारातल्या जर कंपन्या बघितल्या, मोटर गाड्यांच्या कंपन्या बघा तुम्ही, मारुती घ्या, फोर्ड घ्या किंवा इतर काही हुंदाई घ्या, म्हणजे यासारख्या जर कंपन्या बघितल्या तर आपण त्या सहज बाजारामध्ये किती कंपन्या आहेत, ह्या एक 50-60 तरी कंपन्या असतील, या आपण मोजू शकतो. त्याचबरोबर साबणांच्या कंपन्या आपण मोजू शकतो. निरनिराळे साबण आहेत, हमाम, लक्स, इतर काही निरमा, परत मार्गो किंवा लक्स, म्हणजे यासारखे असंख्य साबण निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, पण त्या मोजता येण्यासारख्या आहेत. म्हणजे अशा स्वरूपाची मर्यादित स्वरूपाची मक्तेदारीयुक्त स्पर्धा असते आणि या मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेते सुद्धा मर्यादित स्वरूपाचे असतात. त्यानंतर ग्राहकांची संख्या, दुसरं वैशिष्ट्य. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीप्रमाणे ग्राहकांची संख्या यामध्ये असंख्य असते. म्हणजे मक्तेदारी, पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा या तिन्हीमध्ये सुद्धा ग्राहकांची संख्या ही असंख्य असते. आणि सर्वसाधारणपणे या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये मात्र या विशिष्ट ट्रेडमार्क, छाप किंवा आपल्या वस्तूतील नेमका बदल काय आहे तो बदल दाखवून त्या कधी कधी ग्राहकांचा गट निर्माण केला जात असतो आपली वस्तू खपण्यासाठी. म्हणजे सर्वसाधारणपणे विशिष्ट ग्राहकांना विशिष्ट ट्रेडमार्क असलेली वस्तू ही आवडते आणि त्यांना ती कशी फायद्याची आहे हे दाखवून दिलं जात असतं, त्यांनाही ती आवडते आणि अशी ग्रुप तयार होतात आणि त्या ग्रुपनुसार ग्राहक वस्तू खरेदी करत असतो. म्हणजेच ग्राहकाची संख्या ही असंख्य असते. कधी कधी ग्राहकांचे ग्रुप तयार केले जातात. हे असं एवढं ग्रुप म्हणजे गट तयार केले जातात, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यानंतर प्रत्येकाचं स्वतंत्र धोरण. आता बघा, या एकाधिकारयुक्त स्पर्धेतील प्रत्येक विक्रेता आपलं धोरण जर विचारात घेतलं, त्यांचं धोरण विचारात घेतलं तर ते स्वतंत्रपणे ठरवत असतो. ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याला असतं.
म्हणजे सर्वसाधारणपणे आपण किती वस्तूचं उत्पादन करायचं, आपल्या वस्तूचा आकार केवढा ठेवायचा, त्याचबरोबर वस्तूचं वेस्टर्न वस्तूवरती कव्हर कसलं घालायचं, म्हणजे अशा पद्धतीनं आपली वस्तू कशी असावी, कुठं विकायची, किती किंमत ठेवायची, हे सर्वसाधारणपणे प्रत्येक स्वतंत्र या एकाधिकारयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्याकडे असतं. आता जरी किती किमतीला विकायची हे स्वातंत्र्य असलं तरी मनाप्रमाणे तो किंमत ठरवू शकत नाही, कारण इतर स्पर्धकांचाही त्याला अंदाज घ्यावा लागतो स्वतंत्र धोरणामध्ये. कारण का, जर समजा त्यानं किंमत वाढवली आणि दुसऱ्यानी तसल्याच वस्तूंची थोडाफार बदल असला तरी पण त्यासारख्याच वस्तूंची किंमत जर अतिशय कमी केली तर दुसऱ्या वस्तू खपतील, त्याच्या वस्तू खपणार नाही. म्हणजेच जर हिरोवाल्यांनी त्यांच्या मोटरसायकलची किंमत अगदी जास्त वाढवली आणि होंडावाल्यांनी त्यांच्या मोटरसायकलची किंमत कमी ठेवली तर होंडाच्या गाड्या जास्त खपतील, हिरोच्या गाड्या खपणार नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अगदी स्वतंत्र धोरण किमतीच्या बाबतीत सुद्धा ठरवून त्यांना चालत नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे थोडक्यात या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये प्रत्येक धोरण विक्रेता उत्पादक हे स्वतंत्रपणे ठरवत असतात. यामध्ये किती नगाचं उत्पादन करायचं, वस्तूचा आकार केवढा ठेवायचा, वेस्टर्न कसलं वापरायचं, वस्तूची किंमत किती ठेवायची, याबाबत प्रत्येकजण स्वतंत्र धोरण आखत असतो. त्याचबरोबर प्रत्येक उत्पादकाला आपले किंमत व उत्पादन विषयक धोरण ठरवताना स्पर्धकाच्या किंमत विषयक धोरणाचा विचार करावा लागतो. आता मी सांगितलं त्या पद्धतीने. कारण जर दुसऱ्यानं जर किंमत कमी केली ना आपली जर किंमत जास्त असेल तर ज्यानं किंमत कमी केलेली आहे त्याच्या वस्तू जास्त खपतील, आणि ज्यानं किंमत वाढवलेली आहे त्याच्या वस्तू कमी प्रमाणात खपतील. आणि म्हणून या ठिकाणी किंमत विषयक धोरणाचा, स्पर्धकाच्या किंमत विषयक धोरणाचा या ठिकाणी त्या मक्तेदारयुक्त स्पर्धेतील विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना त्याचा विचार करावा लागतो. आणि म्हणून दोन पद्धतीचं स्वातंत्र्य या मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये असतं. ते म्हणजे उत्पादन किती प्रमाणात करायचे, त्याचबरोबर इतर स्पर्धकांचा विचार करून ते कोणत्या किमतीला विकायचे, त्याचबरोबर वस्तूचे उत्पादन करीत असताना त्यांच्या रचनेमध्ये काय बदल करायचा, आकारात कोणत्या सुधारणा करायच्या, हे बदल करण्याचं स्वातंत्र्य या मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये प्रत्येक उत्पादकांना असतं. त्यानंतर नवीन उद्योगांना मुक्त प्रवेश. अगदी मक्तेदारीमध्ये उद्योगांना प्रवेश मिळवून दिला जात नाही, आत येऊन दिलं जात नाही, कधी कायद्याने येऊन दिलं जात नाही, कधी कधी अशी परिस्थिती निर्माण केली जाते मक्तेदाराकडून की दुसरा स्पर्धक त्या ठिकाणी तयार होऊ शकत नाही, अशा स्वरूपाची. म्हणजे अशासारखं वातावरण या ठिकाणी नसतं. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये एखाद्या उद्योगपतीस वाटलं काय नाही आपण उद्योग निर्माण करावा तर तो त्या पद्धतीनं उद्योग निर्माण करू शकतो, आपला आपला ट्रेडमार्क घेऊ शकतो आणि त्यानुसार आपलं उत्पादन वेगळं असं उत्पादन दुसऱ्याचं अनुकरण न करता त्यामध्ये बदल करून आपलं असं वेगळं उत्पादन तो करू शकतो आणि या स्पर्धेमध्ये तो राहू शकतो किंवा येऊ शकतो. या उलट एखाद्याला जर वाटलं की आपण आपल्याला नको आहे, बंद करूया, आपण स्पर्धेमध्ये आपण टिकू शकत नाही, तर तो जाऊ शकतो. म्हणजे सर्वसाधारणपणे या मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये मुक्त प्रवेश असतो, त्याचबरोबर मुक्त गमनही करता येतं. म्हणजे अशा पद्धतीनं मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये स्थिती असते. त्यानंतर बिगर किंमत स्पर्धा. आता बघा, बिगर किंमत स्पर्धा हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता बिगर किंमत स्पर्धा म्हणजे काय, तर वस्तूची किंमत ठरवली जात असताना वास्तविक पाहता वस्तूच्या उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत ही ठरवली गेली पाहिजे. पण या ठिकाणी उत्पादन खर्चाचा विचार न करता उत्पादन खर्चापेक्षाही सर्वसाधारणपणे वस्तुभेद करण्यासाठी केलेली जाहिरात किंवा इतर मार्गाचा अवलंब केलेला असतो, याही बाबींचा खर्च त्याच्यामध्ये धरून ती मूळ किंमत वाढवली जात असते. आणि त्यामुळं वस्तूचा उत्पादन खर्च किती वाढेल व नफ्यावरती किती परिणाम या बाबीचा होईल याचा विचार न करता किमती ठरवल्या जात असतात. म्हणजेच या ठिकाणी बिगर किंमत स्पर्धा
असं नॉन प्राइस कॉम्पिटिशन अशा स्वरूपाची स्पर्धा या ठिकाणी निर्माण होते, हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ग्राहकांचे अज्ञान. मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील ग्राहकांना बाजारपेठेविषयी पूर्ण ज्ञान असत नाही. कारण सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण पाठीमागच्या ज्या स्पर्धा अभ्यासल्या, पूर्ण स्पर्धा असेल तर त्याच्यामध्ये ग्राहक हा पूर्ण ज्ञानी असतो, विक्रेता पूर्ण ज्ञानी असतो असं गृहीत घेतलेलं. पण या ठिकाणी ग्राहक हा त्याला वस्तूविषयी माहिती नसते, ज्ञान नसतं असं म्हटलेलं. असं काय सर्वच ग्राहकांच्या बाबतीत असू शकत नाही, पण तरी सुद्धा या ठिकाणी मक्तेदारयुक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणून घेतलेलं आहे की ग्राहक हा अज्ञानी असतो आणि ग्राहकाला ती वस्तू कशी चांगली आहे हे उत्पादक जाहिरातीच्या माध्यमातून त्याच्या मनावरती ठसवत असतो, बरवत असतो, त्याला त्या वस्तूचे उपयोग माहिती करून देत असतो आणि ग्राहक मग ती वस्तूकडे आकर्षित होत असतो. असं चित्र या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर वाहतूक खर्च. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये माल अगदी आहे त्या स्थानिक पातळीवरती विकला जात नाही. तो त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत किंवा बाहेरच्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सर्वसाधारणपणे वाहतूक खर्च हा वाढतच असतो. आणि म्हणून मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये वाहतूक खर्च जितका वाढेल तितकी वस्तूची किंमत ही वाढत असते. म्हणजेच या ठिकाणी वाहतूक खर्च हा मक्तेदारयुक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर गट संकल्पना. बघा, चेंबरलिन यांनी ही गट संकल्पना मक्तेदारीतली ही दाखवून दिलेली आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे या मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये एकच विक्रेता असत नाही तर असंख्य विक्रेते असतात. असंख्यमध्ये अगदीच असंख्य नाही पण मर्यादित असतात. 70-80 असे विक्रेते एकत्र येतात, ते आपला गट तयार करतात आणि सर्वसाधारणपणे यापेक्षा कमी किमतीला कोणी वस्तू विकू नका, यापेक्षा जास्त किमतीला कोणी वस्तू विकू नका, अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये चर्चा करून म्हणजे एक पद्धतीचा छुपा करार करून या ठिकाणी ते वस्तू विकून आपला नफा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. याला गट संकल्पना अशी संकल्पना या ठिकाणी वापरलेली आहे. थोडक्यात जवळचा पर्याय असलेल्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांचा समूह म्हणजेच गट होय. आणि हा समूह किंवा गट एवढ्यासाठी एकत्रित आलेला असतो की आपल्या किंमत स्पर्धेच्या प्राइस वॉरच्या स्थितीमध्ये प्रत्येकाचं नुकसान होऊ नये, आपला नफा थोड्याफार प्रमाणात टिकून राहावा यासाठीच ते एकत्रित आलेले असतात, त्यांनी गट केलेला असतो. त्यानंतर 9 पुढलं वैशिष्ट्य आहे म्हणजे वस्तूच्या मागणीची लवचिकता. आता बघा, मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील वस्तूची मागणी ही अधिक लवचिक असते, परंतु ही मागणी पूर्ण लवचिक नसते. म्हणजे ती कशी असते तर स्वयं लवचिकता, ओन इलॅस्टिसिटी अशी या स्वरूपाची ही मागणी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच उद्योग संस्थेने वस्तूची किंमत कमी केल्यास या वस्तूंची विक्री किंवा मागणी वाढू शकते. दुसरा प्रकार म्हणजे छेदक किंवा तिरकस लवचिकता, क्रॉस इलॅस्टिसिटी. याच्यामध्ये एका उद्योग संस्थेने किंमत बदलल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या उद्योग संस्थांच्या वस्तूंच्या मागणीवर किंवा खरेदीवरती, विक्रीवरती हा होत असतो. याला छेदक किंवा तिरकस लवचिकता असं म्हटलेलं आहे. म्हणजेच अशा सारख्या स्वरूपाची मागणीची लवचिकता असलेली आपल्याला मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये दिसून येतं. त्यानंतर उत्पादन घटकांचे मोबदले. बघा, प्रत्येक उत्पादक हा मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये प्रत्येक उत्पादक हा जास्तीत जास्त नफा मिळवण्याची प्रेरणा घेऊनच उत्पादन हा करत असतो. आणि मग यामुळे प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणारा मोबदला हा तो कसा देतो तर त्याच्या सीमांत उत्पादकता बघूनच तो मोबदला त्याच्या सीमांत उत्पादकते बरोबर दिला जात असतो. आणि म्हणून प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणारा मोबदला हा त्याचे सीमांत प्राप्ती उत्पादना एवढा असलेला आपल्याला दिसून येतो.
पुढचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या छापांचा व नावांचा वापर व लौकिक केला जात असतो. बघा या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये वस्तूमध्ये थोड्याफार स्वरूपाचा बदल करायचा. आता साबण बघा, निरनिराळे साबण आहे, या साबणामध्ये थोडाफार प्रत्येकाने बदल केलेला आहे आणि प्रत्येकाचं वेगळं असं वैशिष्ट्य दाखवून प्रत्येक साबणाचं नाव निराळं, प्रत्येक साबणाचा वास निराळा, रंग निराळा, आकार निराळा, मग तिच्या वेटमध्ये सुद्धा काही अंतर्गत बदल केले जात असतात, काही नुसते बाह्य बदल केले जात असतात आणि अशा पद्धतीनं त्या आपल्या वस्तू निराळी कशी आहे, वेगळी कशी आहे असं दाखवलं जात असतं. यासाठी वेगवेगळ्या छापांचा नावाचा वापर केला जात असतो आणि सर्वसाधारणपणे आपण या व्यवसायात जास्तीत जास्त काळ दीर्घकाळ कसं टिकून राहू या बाबीचा विचार या ठिकाणी केला जात असतो. म्हणजेच संस्थेला जेव्हा आपल्याला जर व्यवसाय टिकून ठेवावा किंवा व्यवसाय टिकून राहावा असं वाटत असेल तर विक्री खर्च करावा लागतो. असा करावा लागणारा विक्री खर्च जर एखाद्या संस्थेचा जर अत्यल्प असेल तर त्या संस्थेनं किंवा उत्पादकानं बाजारात नावलौकिक मिळवलेलं आहे असं या ठिकाणी गृहीत धरलं जातं. म्हणजेच ट्रेडमार्क वर काही वस्तू विकत घेतल्या जात असतात, वेगळा असा छाप निर्माण होतो. त्यामुळे मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या छापाचा नावाचा वापर करून आपला नावलौकिक हा निर्माण केला जात असतो. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य आहे वस्तुभेद. मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये आपली वस्तू इतरांपेक्षा निराळी कशी आहे, वेगळी कशी आहे अशा सारख्या स्वरूपाचं विवेचन किंवा भास, कधी कधी गुणवत्ता बदलून सुद्धा आपली वस्तू वेगळी आहे हे दाखवून निरनिराळ्या ग्राहकांना ती वस्तू विकण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे वेगवेगळे रूप, दर्जा, त्याचबरोबर उत्पादकाची वस्तू तशाच प्रकारच्या किंवा इतर वस्तूपेक्षा कशी वेगळी आहे हे यातून दाखवलं जात असतं, हे आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आपली वस्तू इतर उत्पादकापेक्षा कशी वेगळी आहे, कशी श्रेष्ठ आहे हे भासवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये प्रत्येक उत्पादक हा करत असतो. आणि असा जो काही भेद आहे हा भेद कधी कधी काल्पनिक स्वरूपाचा सुद्धा असू शकतो, कधी कधी तो खरा सुद्धा ठरतो. त्याच्यामध्ये कधी कधी म्हणजेच रंग, सुवास इत्यादीमध्ये आकार, बांधणी यामध्ये फरक करून सर्वसाधारणपणे आपली वस्तू कशी वेगळी आहे हे वस्तुभेद करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो. त्याचबरोबर विक्री खर्च हे मक्तेदारयुक्त स्पर्धेचे एक महत्त्वाचे खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे विक्रीत वाढ होण्यासाठी हा केलेला खर्च असतो. म्हणजे प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते वस्तूला असलेल्या मागणी वक्राचे स्थान, आकार यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च होय. मग हा खर्च मागणी वक्रात कशामुळे बदल होऊ शकतो? जेव्हा मागणी वाढेल किंवा कमी होईल त्यावेळी मागणी वक्र बदलणार. मग मागणी कशामुळे वाढते? जाहिरातीमुळे मागणी वाढू शकते. जाहिरात खर्च किंवा सुबक वस्तू निर्माण दिसण्यासाठी प्रचारक नेमून वस्तूची माहिती करून देऊन, कधी कधी वस्तू कशी उपयुक्त आहे तुम्हाला हे दाखवून देऊन, मग हे दाखवलं की माणूस किंवा व्यक्ती, ग्राहक हा बाजारामध्ये जाऊन त्या पद्धतीची वस्तू खरेदी करत असतो. बऱ्याच वस्तू अशा असतात की आपणही जातो अशा वेळेला. आपल्याला जर एखादी वस्तू आवडली आणि त्या वस्तूचे उपयोग काय आहेत हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्या सुद्धा आपण याऐवजी ही वस्तू वापरली असती तर अधिक चांगलं झालं असतं, ही उपयुक्त आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यामुळं कधी कधी अशा पद्धतीचा विक्री खर्च हा केला जात असतो. आणि या विक्री खर्चावरती आधारित मागणी वक्र हा बदलत असतो. हे विक्री मक्तेदारयुक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचं एक वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल ते म्हणजे सर्वसाधारणपणे खऱ्या अर्थानं या मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये स्पर्धा खेळल्या जात असतात. म्हणजेच उत्पादन संस्थेत असलेली जी काही चढाओढ आहे ही आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्याच वस्तू जास्त कशा खपवायच्या, त्याच्यासाठी निरनिराळ्या मार्गांचा वापर कसा करायचा, बाजारपेठा कशा काबीज करायच्या,
कधी मग गळे कापू स्पर्धा सुद्धा याच्यामध्ये निर्माण केल्या जात असतात. किंमत कमी करून इतर वस्तूंवरती विजय किंवा इतर स्पर्धकावरती त्याला काय फाईट देण्याची प्रवृत्ती या मक्तेदारामध्ये कशी निर्माण झालेली असते, हे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आपल्याला ही स्पर्धा असलेली दिसून येते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्पर्धा ही एक मक्तेदारयुक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. मक्तेदारयुक्त स्पर्धेतील अगदी किंमत निश्चितीच्या समतोलाचा जर आपण विचार केला तर अल्प काळात आणि दीर्घ काळात अशा दोन्ही स्थितीमध्ये मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये समतोल हा साधला जात असतो. अल्प काळात उद्योग संस्थेचा समतोल साध्य होण्यासाठी काही अटी पूर्ण असाव्या लागतात, आणि ते म्हणजेच उद्योग संस्थेची सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च हा समान असला पाहिजे. आणि सीमांत प्राप्ती व सीमांत खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा उद्योग संस्थेला अवास्तव फायदा मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी जास्तीत जास्त सर्वसाधारणपणे सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च हे दोन्ही समान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो. हेच आपल्याला आकृतीच्या साहाय्यानं पुढील प्रमाणे चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येऊ शकतं. म्हणजे ही जी आकृती आहे याच्यामध्ये अक्ष अक्षावरती उत्पादन दाखवलेलं आहे, तर अय अक्षावरती सर्वसाधारणपणे या ठिकाणी खर्च, प्राप्ती आणि किंमत ही दाखवलेली आहे. सर्वसाधारणपणे सरासरी प्राप्ती हा सीमांत प्राप्तीचा सरासरी प्राप्तीचा वक्र आहे, सप्रा. त्याचबरोबर सी प्रा हा तुटक टिंबाच्या रेषेने दाखवलेला हा जो वक्र आहे हा सीमांत प्राप्तीचा वक्र आहे. त्याचबरोबर अल्पकालीन सरासरी खर्च वक्र हा दाखवलेला आहे. या ठिकाणी हा अल्पकालीन सरासरी खर्च वक्र हा सरासरी प्राप्ती वक्राच्या खालच्या बाजूने असा दाखवण्यात आलेला आहे बघा, अल्पकालीन सरासरी खर्च वक्र. तर हा तुटक रेषेने जर दाखवलेला आहे तो अल्पकालीन सीमांत खर्चाचा वक्र आहे. आता याच्यामध्ये अट काय आहे, तर सीमांत प्राप्तीच्या या वक्राला सीमांत खर्चाचा वक्र स्पर्श करून गेला पाहिजे, खालच्या बाजूने स्पर्श करून वर गेला पाहिजे. मग तो स बिंदू स्पर्श करून जातो, इथं स्पर्श झालेला आहे बघा तो या ठिकाणून आपण हे लंब टाकले मागं पुढं, म्हणजेच अक्ष अक्षावरती लंब टाकले, आणि तसंच सरासरी प्राप्ती म्हणजेच एकूण मागणीच्या वक्रापर्यंत जर असे लंब टाकले तर वस्तू किती किमतीला विकली, म्हणजे उत्पादन किती किमतीला विकलं, टोटल उत्पादन किती घेतलं, आणि खर्च किती केला, किती खर्च आला, त्याच्यासाठी नफा किती झाला, हे आपल्याला याच्यातून पाहता येतं. सर्वसाधारणपणे हा खर्च जर ही रेषा जर अशीच वाढवली, लंब टाकला, तर आलेला खर्च बघायचा असेल तर हा ड म्हणजे अल्पकालीन सरासरी खर्च वक्र हा रेषेला ड या बिंदूमध्ये स्पर्श करतो. म्हणजे ब या उत्पादनासाठी ब ड म्हणजे असा चौकोन घेतला तर र ब ड असा खर्च आलेला आपल्याला दिसून येतो. मग हे उत्पादन किती किमतीला विकलं हे पाहायचं असेल तर तो लंब तसाच वर सरासरी प्राप्तीच्या रेषेला तो बिंदूत स्पर्श करतो. त्याच्यावरून मग अगदी अय अक्षावरती लंब टाकलास क इतक्या किमतीनं ती वस्तू विकली किंवा ते उत्पादन विकलं हे आपल्या लक्षात येतं. म्हणजेच एकूण उत्पादन संस्थेनं किती किमतीला किती उत्पादन किती किमतीला विकलं तर अक, एकूण उत्पादन विकून किती मिळाले तर अ ब त क एवढे मिळाले. खर्च किती वजा केला, अ ब ड र एवढा खर्च वजा केला. राहिलं किती शिल्लक, नफा किती राहिला तर र ड त क हा नफा संस्थेला राहिलेला दिसून येतो. तर या ठिकाणी दीर्घकालीन परिस्थितीचा वक्र दाखवलेले आहेत. म्हणजे दीर्घकाळात सुद्धा सीमांत प्राप्ती बरोबर सीमांत खर्च हे दोन्ही समान असले पाहिजेत. या ठिकाणी मात्र दीर्घकालीन सरासरी खर्चाचा वक्र आहे तो थोडासा न्यूनतम पातळीत म्हणजे सरासरी खर्चाच्या वक्राच्या न्यूनतम पातळीत तो न बिंदूत हा सरासरी प्राप्तीच्या वक्राला स्पर्श केलेला आहे. इथं सर्वसाधारणपणे सर्व संस्थांचे वक्र या अशा पद्धतीनं राहतील, अशा पद्धतीची योजना असते. म्हणजे कुणाला तोटा होऊ नये, या ठिकाणी कोणाला जास्त फायदाही होऊ नये अशा पद्धतीची स्थिती या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते सर्वसाधारण फायद्याची. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी सीमांत प्राप्तीचा वक्र आणि सरासरी प्राप्तीचा वक्र स बिंदू ते एकमेकाला छेदलेले आहेत.
यातून अक्षावरती लंब टाकला असता अभ हे उत्पादन घेतलेलं आहे दिसून येतं. तो लंब तसाच मागं वाढवला असता सरासरी प्राप्तीच्या वक्राला न बिंदू स्पर्श करतो. म्हणून सर्वसाधारणपणे या ठिकाणी उत्पादन अक या किमतीनं विकलेलं आहे. दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा न बिंदू एवढाच असल्यामुळं सर्वसाधारण नफा या ठिकाणी मिळतो हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे दीर्घकालीन संतुलन या पद्धतीने होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर मक्तेदारीचे काही तोटे सुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात. बघा थोडक्यात तोटे सांगतो. बघा मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे काही तोटे सुद्धा आहेत. आता ते तोटे म्हणजे कोणते आहेत तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये पहिलं म्हणजे क्षमतेपेक्षा कमी उत्पादन घेतलं जातं. म्हणजे पूर्ण क्षमतेनं उत्पादन घेतलं जात नाही, क्षमतेपेक्षा सुद्धा कमी उत्पादन घेतलं जात असतं आणि त्याच्यामुळे पुरवठा आणि मागणी याच्यामध्ये असमतोल निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये केला जात असतो. हे त्याच्यामधला तोटा आहे. त्याचबरोबर जास्त किंमत, मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये किंमती जास्त घेतल्या जात असतात. या ठिकाणी उत्पादकापेक्षा आणि ग्राहकाच्या पेक्षा व्यापाऱ्याचाच या ठिकाणी जास्त फायदा वास्तविक किमतीमध्ये आपल्याला होत असलेला दिसून येत असतो आणि थोडक्यात किंमत ही जास्त आकारली जात असते. त्याचबरोबर मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये वाहतूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि वाहतूक खर्च आता तर वस्तू अगदी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा नेल्या जात असतात. मग या वस्तू काय फुकट जातात का? त्या वस्तूंच्या वाहतूक खर्चाचा समावेश त्या वस्तूच्या किमतीमध्ये केला जात असतो. त्यामुळे वाहतूक खर्चामध्ये वाढ केली जाते. ग्राहकाच्या दृष्टीने ही वाढ ही धोक्याची असते किंवा त्याचा खर्च वाढवणारी असते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे याच्यामध्ये मिळत नाहीत, हे एक तोटा आहे. त्याचबरोबर जाहिरात खर्च केला जात असतो. कधी कधी अनावश्यक इतका जाहिरात खर्च केला जात असतो. टी असेल, वर्तमानपत्र असेल, मासिक असतील, प्रचारक असतील, यासारख्या माध्यमातून जेव्हा जाहिरात केली जात असते त्या जाहिरातीचा आवाच्या सवा खर्च असतो आणि तो खर्च या उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट केला जात असतो. त्याचाही बुरदुंड ग्राहकाच्या खिशावरती पडत असतो. म्हणजे जाहिरात खर्च हा सुद्धा तोट्यासारख्या स्वरूपाचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अकार्यक्षम उद्योग संस्थांचे सुद्धा अस्तित्व या अल्प म्हणजे सर्वसाधारणपणे मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर भिन्न प्रकारची उत्पादन या ठिकाणी होत असतात. नाना प्रकारचं उत्पादन, मोटर गाड्या घ्या, अगदी वापराच्या वस्तू घ्या, कपडे घ्या, भांडवली वस्तू घ्या, उपभोग्य वस्तू घ्या, म्हणजे सर्व मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटीज म्हणजे भिन्न प्रकारचे उत्पादन होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अवास्तव ग्रहिते सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत. अशा स्वरूपाची टीका याच्यावरती केलेली असली, असं असलं तरी सुद्धा वास्तविक पाहता आपल्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धेचीच परिस्थिती आपल्याला अनुभवायला येत असल्याची दिसून येते. धन्यवाद.